त्यांनी बॉर्डर चालू केल्या. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. पाय दुखतो. आपण असं सगळे आपले ग्रामस्थ आणि भजन गावनकुमार प्रासादिक भजन मंडळ आपण आज संजय सावंत यांच्या अलिबाग येथील स्वप्नपूर्ती फार्म हाऊस इथे चाललेलो आहोत. आणि आपण नेहमीच ही सहल काढत असतो दरवर्षी. आज 25-30 वर्ष झाली आपण आनंदाने सहलीला जातो, चांगला प्रतिसाद मिळतो आपल्याला. सहली व्यतिरिक्त पण आपण चांगले सामाजिक कार्य करत असतो, आपले सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो. आणि या सहलीला आपण सगळे चाललेलो आहोत. गावनकुमारच्या देवीच्या कृपेने आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने आपला एन्जॉय करा तिथे. सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या मंडळाला. आणि पुढचा प्रवास आपण इथून सुरू करूया. आमचे भाई दोन शब्द, दिलीप भाई 2 शब्द बोलतो. नमस्कार बंधूंनो. आत्ताच आपल्या मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी फार सुंदर शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि जसं हे पावसाळी पिकनिक इथून मागे दरवर्षी आपण काढत होतो. आणि ह्या 2-4 वर्षांमध्ये गेल्या 3 वर्षे आपण अलिबागला संजय सावंत यांच्या फार्म हाऊसवर रिसॉर्टवर ही पिकनिक काढत होतो. आणि आज काही नवीन मंडळी ह्या पिकनिकला आपल्यासोबत जोडले गेलेली आहे. मी प्रथम सर्व त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, हेही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आमचे ज्येष्ठ आपले ग्रामस्थ विश्वासराव मोरे हे देखील ह्या पिकनिकला सहभागी झालेले आहेत. आणि प्रभाकर मोरे, मोहन मोरे, रमेश आमरे पिकनिकला आपले झाले. आणि आपण ही सगळे महेंद्र मोरे, संदीप आणि दिनेश आमरे आणि ही मंडळी नेहमी असतेच. परंतु आज खास विशेष करून या नियोजनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. मी त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि हा आनंदाचा एक आपलं वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवून एक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पावसाळी सहल म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला, त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो. आपण थांबलेलो आहोत. आता इथे दुपारचं भोजन केलेलं आहोत आणि पुढच्या प्रवासाला आपण आता निघत आहोत. त्यापूर्वी आपले ग्रामस्थ विठ्ठल कदम यांनी त्यांच्या लेकीच्या स्मरणार्थ लेकीच्या स्मरणार्थ एक आठवण म्हणून एक आपल्या ह्या मंडळाला त्यांनी टीशर्ट डोनेट केलेले आहेत, देणगी दिलेली आहे. आणि आज आपण त्या टीशर्टचं पण इथे उद्घाटन करत आहोत. आठवण दिदीची त्यांच्या मुलीच्या स्मरणार्थ ते एक त्यांचा हॅशटॅग आहे. हे आपल्या क्रीडा मंडळाला म्हणजे मुलीला देत असतात हे. आणि त्यांचं खूप खरोखर मंडळाच्या वतीने त्यांचा आभार, त्यांना धन्यवाद देतो. आणि आई गावनकुमारने आम्हाला सगळ्यांना चांगला आरोग्य द्यावं, आशीर्वाद द्यावे, पुढच्या विविध कार्यक्रम आमच्याकडून करून घ्यावेत ही तिच्या त्यांनी प्रार्थना एवढे बोलतो. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आता आपण इथे आदरणीय संजय दत्ताराम सावंत यांच्या स्वप्नपूर्ती फार्म हाऊस इथे आता पोहोचलेलो आहोत. प्रवास थोडासा किचकट झाला, म्हणजे 6-7 तास लागले ट्रॅफिकमुळे. आणि थोडासा मध्ये जेवणाचा आमचा वेळ गेला, त्याच्यामुळे थोडा पोचायला उशीर झाला. तरी पण खूप चांगलं सुंदर वातावरण आहे इथे. आणि या सगळ्या आपली मंडळी इकडे गावचं सगळे ग्रामस्थ इथे उपस्थित राहिले आहेत. आताच आपण इथे पोहोचलेलो आहोत. खूप सुंदर वातावरण इथे, नयनरम्य दृश्य आहे. इथे धबधबा, पाण्याचं स्विमिंग पूल, सौरभ आमरे जेव्हा कसे त्याचा आनंद घेत आहेत. आणि ही आमची सगळी वरिष्ठ मंडळी नेहमी गावासाठी, देवासाठी नेहमी अग्रेसर असणारे हे आमचे गावकरी मंडळ ग्रामस्थ आहेत. खरोखर यांचा अभिमान, म्हणजे त्यांचा एक अभिमान करावा तेवढा थोडाच आहे. सगळ्यांना सांगतो की आता आपण आलेलो आहोत, आपण चांगल्याचा आनंद लुटा, शिस्तीने म्हणजे एकदम चांगला आहे करा, कोणी जास्त हे करू नका. आणि आपण नुसतं सहल ना, आता आपला हरिनाम इथे पहिल्याच आपण हरिनाम म्हणून आपण इथे घेतो, नामस्मरण करतो परमेश्वराचं. त्याच्यानंतर जी काय आपली एन्जॉयमेंट असते ती आपण करतो.
आपण एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आपण हा कार्यक्रम नेहमी आयोजन करत असतो या कार्यक्रमाचं. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सहलीच्या 2025. आणि याच्या पुढे आमचे वल्लभभाई मोरे आपल्याला 2 शब्द सांगतील. धन्यवाद प्रकाशजी. आई गावणे कुंभारच्या आशीर्वादाने हातलोट गावचे सगळे वरिष्ठ यांनी आज जी ही सहल आयोजित केली आहे, आपले कारगिल युद्धातील आपल्या गावचे सुपुत्र संजय दत्ताराम सावंत यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर ही जी काही सहल आयोजित केली आहे त्याबद्दल मी त्यांचा भरपूर आभारी आहे. कारण की सगळे मिळून एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट असते. आज आपण 25 जण आहोत. पुढच्या वेळेला आणखी फक्त कसं थोडंसं सगळ्यांना घेऊन येता येत नाही, पण जर ग्रुपवर टाकलं असतं तर सगळेच आले असते. तरी या सगळ्यांना मिळून एकत्रित येणं हीच खूप मोठी गोष्ट असते. कारण की प्रत्येक गोष्ट हे एकजुटीने होत असते आणि ही एकजूट अशीच राहून गावणे कुंभाराच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी होत राहतील. आणि संजय दत्ताराम सावंत यांचं सगळे आभारी आहोत. अशी दरवर्षी ही पिकनिक निघावी आणि सगळ्यांना सुख शांती समृद्धी लाभावी हीच सगळ्या आई गावणे कुंभाराची चरणी प्रार्थना. धन्यवाद. सर्व हातलोटकर ग्रामस्थ आणि विशेष करून सगळे सिनियर मंडळी इथे आलेले आहेत, तर त्यांना बघून खूप आनंद होतोय. तर तुमचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो मी संजय सावंत यांच्यातर्फे. जे सिनियर आलेले आहेत कधी आले नव्हते असे, कारण तुम्ही येणार आणि जी नवीन मंडळी असते काम करणारी त्यांना प्रोत्साहन मिळणं हे तुम्ही येणार आणि पाठीची थाप देणार आणि जे तरुण मंडळ असतं ते त्या थापेच्या जोरावरती पुढे धावत असतं. आणि आपण यावर्षी मे महिन्यामध्ये मंत्र्यांना आणलं, खूप मोठी कामं हाती घेतलेली आहेत आणि आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे की ती कामं आपल्याला आपले जसं संजय सावंत यांची ही स्वप्नपूर्ती आहे तशी आपल्या हातलोट गावची आपल्या ग्रामस्थांची पण एक स्वप्नपूर्ती आहे. आणि ते म्हणजे आपल्या घाटमाथ्याचा रस्ता कोकणातला चालू व्हावा आणि पाण्याचा काही चांगला स्रोत निर्माण व्हावा. तो धरण असो, आपली मोठी टाकी असो. तर आपण इथे आता काही भाषण किंवा मोठ्या कार्यक्रमाला आलं नाही, मी वेळ घेत नाही जराही. तर ह्या 2 विषयांचा आपण थोडासा 5-10 मिनिटं आपण त्याचा सविस्तर प्लॅन करूया किंवा विचार करूया. कारण गाव आपली तिथे 600-700 मंडळी येतात गावाला आपल्या कार्यक्रमाला, परंतु काम करणारी हीच मंडळी असते आणि आपल्या मागे आणखी गावचे सिनियर आहेत ते असतात. तर या 2 विषयांना थोडीशी आपण इथून चालना देऊया आणि जो तिथे आपण चालू केलाय त्याची एक स्टेप मला वाटतं आज आपण पुढे घेऊया, विचार करूया, कोणाला भेटायचंय, काय मीटिंग करायची काय ते ठरवूया आणि मग बाकी भजन धमाल मस्ती सगळंच होणार आहे आज. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याची मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. नंतर होणारच आहे. रामकृष्ण हरी. बघा सगळ्यांना बघितल्यावर कसं मन एकदम तृप्त होऊन जातं आणि गावणे कुंभाराच्या मातेच्या आशीर्वादाने आपण सर्वजण आज गावचे वरिष्ठ तरुण मंडळी आपण सर्वजण आज आपल्या श्री संजय सावंत यांच्या फार्म हाऊस वरती आलेलो आहोत. जवळजवळ 1 महिना अगोदर आपण फक्त एक ग्रुप बनवला आणि मेसेज टाकला की अशी सहल करायची आहे. मोठ्या ग्रुपवर आपण टाकणार होतो, परंतु जागेच्या अभावी ते शक्य नव्हतं म्हणून जास्त नाही आपण 25 जणांचीच हे करू. आपण पुढच्या वेळेला बऱ्याच जणांचा आग्रह असा आहे की आपण पुढच्या वेळेला एक 40-50 लोकांचा आपण असाच ग्रुप घेऊन कुठेतरी मोठा हे करून आपला चांगला कार्यक्रम आपण अजून पुढे जाऊन करूया. आणि आजचं हे सगळं नियोजन आमची सर्व मंडळी श्रेष्ठ मंडळी आमचे प्रकाश बुवा सगळ्यांनी महेंद्र वगैरे सगळ्यांनी चांगली मेहनत घेतली की आपण सगळ्यांना तयार करून आपण सगळेजण इथे आलो. आमच्या बाबांचं तर कालपर्यंत नक्की होतं. आई गावण्याच्या आशीर्वादाने बघा रात्रीच लगेच परत पलटी. म्हणजे तिची इच्छा आहे, जर का मनात इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी ती आपल्याकडून करून घेतो. ही आपली जरी सहल पावसाळी झाली तरी त्याच्यातून आपण गावच्या सगळ्या कामांचा आपण आढावा घेत असतो आणि त्याच्यातून आपण सगळे काम करत असतो. आज योगायोगाने काल 9 तारखेला विश्वास आपली गाडी होते. त्याला म्हटलं तुमच्या हातचं एकदा तरी आम्हाला काहीतरी कुठलं तरी जेवण पाहिजे. आल्याला कामाला लागलेत खरोखर त्याच्यासाठी एक जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे.
आणि आताच महेंद्र सांगितलं महेंद्रांनी की आपल्या गावच्या विकासाच्या कालच आपण मला वाटतं 2 दिवस आपण टीव्हीवर बघतोय मंत्री आपले योगेश कदम आणि शिवराजे भोसले यांची चर्चा चालू आहे की आपल्या घाटाचा हे असेल. मी सगळ्या आपल्या टीमला सांगतो की याच्यातून आपण लवकरात लवकर त्यांचा पाठपुरावा करून तो एक आपला काम झालं तर आपल्या गावच्या सुविधांना कुठेही कमतरता येणार नाही असं मला तरी वाटतंय. आणि आता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट हटलोट गावला असेल ती म्हणजे ती फक्त आणि फक्त पाणी. ती सुविधा आपली पूर्ण झाली नाही आणि ती पूर्ण होईल कारण तो आता रस्त्याला जर चालना भेटली तर आपला रस्ता होईल आणि त्याच्यानंतर घाटाचं काम होईल. आणि सगळी कामं आपण एक टीम तयार करा आणि ती टीम त्यांच्या मागे लागूया. नुसता आपण बोलत बसलो व्हॉट्सअपवरती बातम्या बघितल्या त्या होणार नाही. पाठपुरावा सगळा आपण करून घेऊया आणि हीच वेळ आहे. ही एकदा वेळ गेली की पुन्हा आपल्याला शक्यता कमी वाटते. म्हणून आपण त्याच्या मागे लागून त्या पाण्याचं रस्त्याचं करून घेऊया. आणि आपण सर्वजण आमचे तबल जे आलेले आहेत विनायक सावंत कोकणातून आणि आता आपलं थोडं नंतर सगळं आहे आटोपल्याच्या नंतर आपलं प्रथमतः आपण जे आपल्या वाडवडिलांनी चालू ठेवलेली प्रथा आहे त्याचं सुस्वराचं आपण भजन करू आणि त्याच्यानंतर आपली मौज मज्जा करू. आपल्या सर्वांना इथे आल्याबद्दल आणि एन्जॉय करण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हरी. की हे नियोजन या सहलीचं नियोजन खरोखर आमचे दिनेश बुवा किती सिनियर असू द्या आज 1-1.5 महिन्यापूर्वीपासून आपलं चाललंय की आपण ही सहल काढूया. म्हणजे आपण नेहमी सहली काढतो पण सहलीचं नियोजन माझ्या कसं असतं कसं दिसतंय सगळं व्यवस्थित दिसतं ते नियोजन पद्धतशीरपणे असणं हे महत्वाचं आहे. आपल्या दिनेश बुवा आपल्यापेक्षा सगळे सिनियर आहेत पण त्यांचा 1.5 महिना ह्या सहलीसाठी कसं नियोजन असं मॅनेजमेंट बोलतो आपण कसं असावी कशी करावी मिठापासून अगदी चटणी सगळ्या तांदळापासून बटाट्यापर्यंत सगळं कसं नियोजन असं ते त्यांनी सगळं केलेलं आहे. त्याच्यासाठी एक टाळ्या वाजवा सगळ्यांनी. धन्यवाद. आमचे दिलीपबाई मोरे आता पुढे 2 शब्द सांगतात. धन्यवाद प्रकाश. नमस्कार बंधूंनो. आपलं पावसाळी पिकनिक निमित्त सर्वप्रथम मी सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं अभिनंदन करतो आणि आज बहुसंख्येने आपण या पिकनिक मध्ये सामील झालात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मंडळी आपण सकाळी 10-11 वाजता मुंबईतून निघालेलो आहोत आणि येता येता गावातून मूळ माझ्यासोबत असताना देखील बऱ्याचशा आपल्या अध्यक्षांना प्रकाश मोरेंना फोन आले. त्यांनी सांगितलं आज आमची पावसाळी पिकनिक आहे आणि गावातली पोरं निघालेली आहेत तर ती मला वाटतं 60 वर्षाच्या पुढची पोरं आणि 50 ते 60च्या दरम्यानची पोरं ही पोरं आजच्या पिकनिकला उपस्थित आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांचे फार फार आभार आणि मी त्याला धन्यवाद देऊ इच्छितो. मंडळी आपण ही जी पावसाळी पिकनिक काढतो आज बहुसंख्येने आपण इथे आहोत परंतु मला आठवतंय याच्या अगोदर आपण पळसदरी खोपोली या साईडला ही पिकनिक काढत होतो. अच्छा पिकनिक काढणं म्हणजे निव्वळ मौज मजा करणं मस्ती करणं खाणं पिणं करणं एवढंच नाही तर त्या पिकनिकच्या मागचा उद्देशही आपला वेगळा असतो आणि होताना इथून पुढे राहील. कारण ज्या ज्या वेळेला आपलं पिकनिक काढल्या तेव्हा एकंदरीत वर्षभराचं आपण ते झालेल्या कार्यक्रमाचं म्हणा किंवा गावच्या विकासाचं म्हणा किंवा गावाला जे काही गरज असेल किंवा काही कामं करत असतील त्याचं नियोजन आपण करत असतो. भले मंडळी 25 असतील 15 असतील 20 असतील परंतु निश्चितपणे हा कार्यक्रम म्हणजे ह्या गोष्टीवर तो जरूर विचार करतो आपण सगळे हे आपल्या सर्वांना स्वागत आहेत. त्याचबरोबर आणि म्हणूनच ही पिकनिक पावसाळी जरी आपण असो तरी वर्षभर आपण काम धंदा सोडून एक 2 दिवसासाठी या पावसाळी सहलीला नेहमी सहभाग घेतो ही फार चांगली गोष्ट आहे. मंडळी आपल्याला जास्त वेळ घेता थोडक्यात सांगतो. आताच भुवानी आणि प्रकाशने पण सांगितलं की काही आपली गावची कामं आहेत त्याच्या मागे आपल्याला लागायला हवं. परंतु एक नवीन बातमी मी तुम्हाला देऊ इच्छितो. बुधवारी आपल्या गावाकडे पाण्याच्या संदर्भामध्ये महाबळेश्वरची ऑफिसर लोकांची टीम आली होती. त्या टीमने आपले घाटातले म्हणजे वरची मोठी विहीर तिचं सर्वेक्षण केलं. 2.5 लाख लिटरची टाक्याची पाणी घाटमाथ्यावर जिथे आपण प्रयत्नशील आहोत अशा ठिकाणी होईल का किंवा बांधता येईल का तर ह्या संदर्भात पण त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या रताळच्या मुळावर जिथे 2 टाक्या आहेत तिथे सुद्धा सर्वेक्षण केलं आणि 4-5 तास सर्वेक्षण करून त्यांनी स्नेहभोजनाचा पण आस्वाद घेतला.
आणि हे सगळं करून झाल्यानंतर त्यांनी आपल्या ग्रामस्थांनी सांगितलं की आपली जी खोऱ्यातली मोठी विहीर आहे तिचं रुंदीकरण करण्यात येईल आणि खोलीकरण करण्यात येईल की जेणेकरून मोठं स्टोरेज पाण्याचा साठा तिथे तयार करण्यात येईल. त्याचबरोबर 2.5 लाख लिटरची जी टाकी आहे ती खोऱ्यात न बनता रताळीच्या माळावर ज्या आपल्या 2 टाक्या आहेत त्यांच्या बाजूला आपण बांधण्याचा प्रयत्न करू, तिथे करू. आणि एक 10,000ची टाकी मकरंदवाडीला आणि 10,000 लिटरची टाकी बौद्धवाडीला देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या पाण्याच्या माध्यमातून. प्रश्न असा आहे की ती 2.5 लाख लिटरची टाकी आपल्या रताळीच्या माळावर होणार आहे, तर ती टाकीचं आता सध्याच्या ज्या आपली काही वरची टाकी आहे त्याच्यामध्ये त्याचा कोणताही वापर न करता 3 इंचाची पाईपलाईन डायरेक्ट नदीतून आपल्या रताळीच्या माळावर येईल. 5 HP किंवा 7 HP मोटर आपल्याला बसवण्यात येईल आणि ती डायरेक्ट पाणी आपल्या रताळीच्या माझ्या टाकीमध्ये येईल. असा मोठा प्रयत्न आणि मोठा त्यांचा एक सर्वे त्यांनी केलेला आहे. आणि शक्यतो मला वाटतं हा सर्वे पूर्ण होईल, कारण काय की त्यांच्याबरोबर इंजिनियर लोक पण होते आणि अनुभवी लोक होते आणि ते ग्रामस्थांबरोबर मिटिंग झालेली आहे. तर मला वाटतं हा जर झाला प्रयत्न चांगला तर आपल्याला फार म्हणजे आपण पाण्यासाठी म्हणून जे काही वर्षभर गेला तडफडतोय त्याचा प्रश्न सुटेल. आणि ह्या संदर्भात आपण महाबळेश्वरला SEO सिनियर ऑफिसर आहेत भोसले साहेब, आणि हे भोसले साहेब शिरगावचे आहेत आणि त्याच्यामुळे गावामध्ये पण त्यांचा एक परिचय झाला एक मराठा समाजाचे म्हणून. आणि त्यांनी पण सांगितलंय की मी स्वतः जातीने लक्ष देईन आणि ह्या कामाचा पाठोपाठ करेन. मंडळी, असेच काही आपल्याला कार्यक्रम आहेत. आताच आपण व्हॉट्सअपवर पाहिलं की खेडपूरमध्ये रस्त्याच्या संदर्भात पण माननीय कदम साहेबांनी आणि शिवराजराजे भोसले यांच्यामध्ये मिटिंग झालेली आहे. आणि त्या मिटिंगचं किंवा त्या घाटाच्या संदर्भामध्ये खर्चाच्या बाबतीत त्यांचं जे मिटिंग झाली त्यांनी स्वतःहून एक पोस्ट टाकलेली आहे कदम साहेबांनी. मला वाटते आपण सगळ्यांना पुन्हा एकदा त्यांना भेटू आणि ही जी काही कामं आहेत ही आपल्याला प्रत्यक्षात पाठपुरावा केल्याशिवाय होणार नाहीत किंवा आपण त्यांच्यावर सोडून चालणार नाही. तर आता ही उपस्थित मंडळी आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना याची कळकळ आहे, जाणीव आहे आणि इच्छा देखील आहे. परंतु वेळेला जर काही कोणाला याचं असेल तर आपण 2-4 न जाता कमीत कमी 8 ते 10 मंडळीने एखाद्या वेळेला भेटीला जाताना आपण भेटता आलं पाहिजे. कारण काय ही संधी आता आहे, पुन्हा नाही. आता जे पण काय होईल, घाट रस्ता होईल, पाण्याचं लाईन होईल किंवा आपला झडपी शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा ते घाटमाथ्यापर्यंतचा रस्ता जर झाला तर आताच ह्याच मोसममध्ये जेणेकरून आपल्याच ह्या काय म्हणतो त्याला मी ह्याच पिढीमध्ये होईल. भविष्यात काही होणार करतील माहित नाही, परंतु कठीण वाटतंय म्हणून म्हणतो होईल की नाही कठीण आहे. पण आता आपण त्याच्यामध्ये गेले 10-12 वर्ष कोणी ना कोणी सहजासहजी आपण हातभार लावलेला आहे, हात घातलेला आहे, लक्ष दिलेलं आहे. प्रत्येकजण जातीनं वैयक्तिक का होईना आपण त्या प्रश्नांचे लक्ष देतो आहे आणि प्रयत्न करतोय. तर हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी स्वतः हजर राहा, नसेल त्याने मोरली तरी आपल्याला सपोर्ट करा की जेणेकरून जाणाऱ्या मंडळांना त्याला एक उत्साह मिळेल. आणि ही मी आज सर्वांना विनंती करतो. धन्यवाद बंधूंनो. आपण ह्या कार्यक्रमाचा मस्तपैकी आनंद घ्यायचा, सगळ्यांनीच आनंद घ्यायचा आहे आणि मी आपल्याला आठवण राहील असा कार्यक्रम करून पुढच्या येणाऱ्या मंडळींना देखील आपण का जमतो, कशासाठी जमतो याचं एक चांगला मेसेज जाईल. एवढं बोलून मी थांबतो. जय माऊली. हॅलो, धन्यवाद. आनंद जलाशय मोरे तुमच्या आपल्या सहलीच्या शुभेच्छा म्हणून आपल्या 2 शब्द सांगतील. आता ज्यांनी आपल्या समोर बोलणं केलं सर्वांचं धन्यवाद. गेले अनेक वर्ष जी सहल आयोजित करतात वर्षा सहल, काही लोक यायची पण आम्ही 4-5 जण यावर्षी आमच्या तरुण वर्गाने म्हणजे खास करून प्रकाश, आमचा महेंद्र किंवा दिनेश या मुलांनी, आमचा किशोर आहे याने आम्हाला सांगितलं दादा या एकदा या, एन्जॉय कसं असतं बघा, काही तुमचं मार्गदर्शन लाभेल, तुमची एन्जॉयमेंट होईल. संसारात प्रपंचात आम्ही अडकलेलो असतो, धावपळ करतो, त्यातून 2 क्षण विरघळाही मिळेल म्हणून दादा या म्हणून त्याने आग्रह केला. आणि त्या आग्रहाखातर मी असेल आणखी काही नवीन मंडळी
आज इथे हजर झालोय आणि या निळ्या टी शर्ट मध्ये सर्वांना बघून इतकं छान वाटतंय ना, खरंच एकजूट दिसते आपली. आणि हे जे समोर वातावरण तयार झालंय की आपण कशी एका कपड्यात एक दिसतोय, अगदी छान वाटतंय. तरी सर्व तरुण मंडळीचं आणि जे माझे समवयस्कर आहेत सर्वांचा आभार मानतो. आम्हाला आग्रहाने बोलवलं, इथून पुढे होणाऱ्या कार्यक्रमाचा नक्की आम्ही चांगला आस्वाद घेऊ, सामील होऊ तुमच्यात. आणि काही दोन शब्द कुठे आम्हाला जर सुचले चांगले किंवा काही, दिलीप भाई खूप चांगलं गावच्या विकासाबद्दल आणि याच्याबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन दिलीप भाईंनी केलं आणि त्या सगळ्या विषयांचा पाठपुरावा तुम्ही करत आहात. आम्हाला ते शक्य होत नाही, तळमळ असते कुठेतरी, पण ते काही कारणाने आम्हाला, म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो, मला तरी ते शक्य होत नाही. कुठे तुम्ही जाता, वाचतो व्हॉट्सअपला, तुम्ही जाता अमुक मंत्र्यांकडे गेला, अमुक एका राजकारण्याला जाऊन भेटला, कामांचा पाठपुरावा घेता, आम्ही वाचतो, पण आम्हाला निदान मला तरी शक्य होत नाही. पण मनाने मी तुमच्या बरोबर नक्की आहे. धन्यवाद. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. बरोबर बोलले की आपण हे आपले ड्रेसिंग जो आपला आपण टी शर्ट आणि जो टोप्या, टी शर्ट टोप्या जे आपल्याला दिलेले आहेत, हा पोशाख म्हणता येईल. हा आपल्या गावचे आदरणीय ग्रामस्थ, त्यांचं आपलं नेहमी सहकार्य असतं. विठ्ठल काशीनाथ कदम, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. या माणसाबद्दल सांगायचं, हे गृहस्थ नेहमी आपल्या क्रीडा मंडळाला कधीही होईना, इथे क्रीडा मंडळाचे बरेचसे सदस्य आहेत, केव्हाही त्यांना रात्री अपरात्री कधी त्यांना उठवा, ते नेहमी आपल्यासाठी तत्पर असतात. आणि खरोखर त्या माणसाकडे आपण त्यांना भरभराट मिळू, त्यांच्या धंद्यामध्ये, त्यांच्या कुटुंबाला त्यांना आशीर्वाद मिळते. गावणे कुमारचं माता त्यांना खूप खूप आशीर्वाद देऊ. आणि आमचे आदरणीय मृदुंग वादक विनायक सावंत हे इथून इथे आलेले आहेत. त्यांचं ते आपण गेली 25-30 वर्ष आपल्या बरोबरच असतात, पण त्यांना आपल्या सहलीनिमित्त 2 शब्द ते सांगतायत. विनायक सावंत. नमस्कार सर्व माऊलींना. प्रथमतः आई गावनळे कुंभारगड देवीच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत. इथे हातलोट गावची पावसाळी पिकनिक म्हणून आपण इथे एकत्र आलो आहोत. हा सगळा समाज बघितला आपलं की खूप बरं वाटतं. एकत्र आलेलीची एकजुटीची ही जी मजा आहे ना, जी पावसानिमित्त आपण करतो, उन्हाळी पण काढतो पिकनिक, पावसाळी पण करतो आपण पिकनिक. आयुष्य हे पिकनिक सारखंच नाही तर समाजकार्यामध्ये पण आपण हातभार लावून सगळं चाललं पाहिजे पुढे. तुम्ही जे आता हे सगळं हातलोट गावची मंडळी सगळी जी हा विषय घेऊन चालला, पाण्याचा विषय किंवा आपले जे गावचे जी पुढची पिढी आहे त्याला हे सगळं समाजाला दाखवलं पाहिजे आपण, हे की नाही. तसंच माझ्या आठवणीत आता प्रभाबुवा आणि शिरीमुळे हे आपल्यातून गेले, त्यांची एक आठवण म्हणून मीही त्यांना नतमस्तक होतो आहे तुमच्या सर्वांच्या संघटनेमार्फत. तसंच आज आपण भजन हे इथे करणार आहोत. आपण हे भजनामुळे इथे एकत्र आपण जमतोच आहोत प्रत्येक वेळी, पण माझ्या मते तरी महिन्यातून एकदा आपण रिहर्सलला आपण एकत्र कुठेतरी जमलं पाहिजे. त्या निमित्ताने गावचे अजून जरा थोडं विषय कुठे ना कुठे तुमच्याबरोबर होतील. आपण मागे 10 वर्षापासून, मी 15-20 वर्षापासून तुमच्याबरोबर आहे, त्यावेळी जी मजा होती ना ती आता थोडी कुठेतरी वयामुळे जरा कमी होत आलेली आहे. प्रत्येकाला वैयक्तिक हे जरा चालू आहेत, कोणाकोणाचे प्रॉब्लेम आहेत. पण माझ्या मते एकदा तरी तुम्ही असंच समाज आपला एकत्र येऊ दे आणि भजनासाठी बसूया. भले तिथे जागा नसेल तर आपण कुठच्या तरी मंदिरात एखाद्या आपल्या कोणी किंवा कोणाच्या घराकडे आपण बसलो तर अजून त्या विषयाला म्हणजे काही विषय आपले सगळे एकत्र समाजाबरोबर होत जातील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद विनायक माऊली. आपण सगळे सहल पिकनिक तर करतच असतो, पण आपलं तुम्ही पाहिलाच असाल की आपली ही पोरं आहेत नुसती सहल पिकनिक साठी नाहीये, यांचं मोठा काय म्हणजे उद्देश आहेत ते तुम्ही ऐकले असतील. आमचे दिलीपबाई महेंद्र, तर आपले नेहमी असं मोठे उद्देश आहेत, म्हणून तर आपण आज सगळे एकत्र आहोत. आणि हा एकत्र असण्याचा
हा पोशाख दिसतोय, हा एकजुटीचा मोठा एक निशाण आहे खरं ना. आता आमचे आदरणीय ग्रामस्थ त्यांच्याबद्दल काय सांगायचं, आमचे सतीश दत्ताराम सावंत 2 शब्द आपल्याला सांगतील. नमस्कार मंडळी. एकतर आपण माईक कधी हातात घेत नाही. पहिलं म्हणजे दिवस आपण आज पावसाळी सहलीने इथे जमलेलो आहोत. पावसाळी सहल म्हणजे एक सहल नसते, एक आपले सगळे एकत्रित येणं हा आपला एक उद्देश असतो. आणि ही आजचीच नाही, याच्या मागे पण आपण बघितलं असेल. आपण पहिले क्रिकेटचे सामने भरवायचो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपण एक पार्टी ठेवायचो, एक जेवण ठेवायचो यशोदप्पांच्या घरी. किती वर्षात आपलं ते चालू होतं. त्याचा उद्देश हा नव्हता की मजा करणे किंवा काय, एकत्र येऊन एकत्र राहून चांगलं एक मार्गदर्शन होतं, गावाचा विकास होतो. आणि आज आपली ही मंडळी बरीच काही मंडळी पुढे पण गेलेली आहेत. आपलं मंडळ स्थापन झालं 1986ला. मंडळाचं स्थापना तर एकच होतं, आपण क्रिकेट खेळणं. आणि क्रिकेट खेळणं हा उद्देश नव्हता आपला, तर आपला गावचा विकास. आणि आपण गावच्या मातीतून आपण इकडे गेले, मुंबईला आलेलो. त्यामुळे आपल्या गावची आपल्याला ओढ जास्त होती. त्यामुळे मुंबईला येऊन सुद्धा आपल्याला एकत्र राहणं हा आपलं एकत्र येणं हा एक उद्देश होता. म्हणून आपलं मंडळ स्थापन झालं. त्याच्यानंतर मंडळीने आपल्या बरीच वर्ष आपण पिकनिक आपण केली. पळसदरीला 20-25 वर्ष झाली. एक पण आपल्याला कुठे एक गालबोट लागलं नाही. एवढ्या 20-25 वर्षामध्ये आपण येतो, व्यवस्थित हे करतो, मजा करतो, मौज करतो, आपलं सगळं करतो, सांस्कृतिक कार्यक्रम हे ते सगळं. त्यामुळे आज आपण एवढी 20-25-30 वर्ष होऊन सुद्धा आपण एकत्र येतो आणि हे करतो. धन्यवाद. शुभेच्छा देतील आपल्या मंडळाचे व्यवस्थापक. कित्येक वर्ष आज त्यांची धुरा सांभाळत आहेत या खांद्यावर. हे आमचे दिनेश पुतळाजी मोरे यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वप्रथम मी आपल्या मंडळातल्या सर्व सभासदांना शुभेच्छा देईन की म्हणजे एवढ्या संख्येने तुम्ही सर्व हजर राहिलात. आणि हे काम म्हणजे सहसा सर्वांना जमत नाही. कुणाची कामं असतात काय असतात, पण गावची एक ओढ असते. गावच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी हे मंडळ एकत्र, मजा करण्यासाठी कोण येत नाही, पण त्याच्यातून गावाचा विकास कसा होईल काय होईल त्याच्यातनं चर्चा होते. त्यासाठी सर्व गावचे मंडळ आपण पुढे जमतो. आणि खेळ तर आहेच, आपलं भजन मंडळ तर प्राप्तच आहे. चांगला भजन करता करता आपण विकासाची कामं करतोय. तर विकासातून आपल्या गावचा विकास कसा पुढे पुढे जाईल ह्याच्यासाठी आपण जास्त प्राधान्य द्यायचं आहे. बहुत मस्ती मजा करायचीच आहे आपल्याला, पण त्याच्यावर विकासाची कामं, गावचा विकास, आपला गाव सुदृढ कसा होईल, त्याच्यामध्ये आपली उन्नती कशी होईल गावाची हे आपल्याला बघायचं. एवढं बोलतो, पण मंडळाला शुभेच्छा देतो. जय जय महाराष्ट्र. भाई एक मिनिट. मंडळी, प्रवासामध्ये गप्पा मारता मारता दिनेश आंबरे यांनी एक चांगली सूचना केलेली आहे. ऑलरेडी मी ते नंतरच बोलणार होतो, पण आधीच बोलतो की नंतर आता नाही तर उद्या नाही तर 4 दिवसांनी आपण त्याचा विचार करू. तर या दिनेश भाऊ या इकडे या. त्यांचं या तुमच्या शब्दातून रामकृष्ण हरी माऊली. माझं आपलं एक वैयक्तिक मत होतं, पुढची आपण ही पिकनिक काढली, तशीच पिकनिक पुढच्या वेळी आपली सगळ्यांनी भात लावलेला गावाला काढूया आणि सगळ्यांना 2-2 तास भात लावून देऊया आणि शेती करतो मंडळीला. सगळ्यांना जर मान्य असेल तर आपण पुढे विचार करू त्याचा आणि पुढे या कार्यक्रमात सगळे आले तर सगळ्यांना शुभेच्छा देतो. म्हणणं असं आहे की आता निवडक मंडळी गावाला शेती करते आहे. हा एवढा ग्रुप 20-25 जणांचा ग्रुप गेला, 1 तास जरी त्यांना आपण मदत केली, मग ते तरवा काढा असेल, लावणीला असेल किंवा काही कामासाठी असेल, तर त्यांनाही आनंद होईल आणि आपलीही पिकनिक होईल. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी श्रम परिहार आपला होतोच. त्याच्यामुळे असे कार्यक्रम आपण पावसात गावी ठेवू असं त्यांची सूचना फार चांगली. मी त्यांना तेव्हाच म्हणालो फार अतिशय चांगली सूचना आहे. आणि दुसरी गोष्ट, उद्या भविष्यात समजा माझ्यासारख्याला बुवांसारख्याला एखादा वाटलं एखादं दुसरं खातर करायचं आहे आणि अशा माध्यमातून तर त्यांना पण आवड निर्माण होईल. तर मला वाटतं हा नक्कीच आपण विचार करायला पाहिजे. धन्यवाद. आता आपल्या इथे आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आपले स्टार खेळाडू जुने जाणते रमेश आवडे 2 शब्द आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार माऊली. कारगिल युद्धामध्ये सहभागी झालेले आपले ग्रामस्थ संजय सावंत त्यांच्या स्वप्नपूर्ती या रिसॉर्टमध्ये आज आपण सगळे इथे आलो. बरोबर हे बघून खूप आनंद झाला आणि त्यांनी केलं आहे त्याबद्दल की असंच प्रत्येकाने असं काही नाही काही करायलाच पाहिजे असं माझा उद्देश याच्यामध्ये. याचं एक उदाहरण घेऊन प्रत्येकाने असं प्रयत्न करायला पाहिजे की आपण यातून काही ना काही करायला पाहिजे. मी सर्वांना सगळ्यांना शुभेच्छा देऊ. माझ्या 200 प्रसंग.
धन्यवाद रमेश आंबे. आमचे आपण सगळ्यांबद्दल बोलतोय, पण एक असा माणूस असतात काही की ते पडद्यामागे बरीचशी कामं करत असतात. असंच आपले एक ग्रामस्थ, कधी त्यांचं नाव पुढे नसतं, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे आपले महेंद्र सुभाष मोरे. आपल्याला 2 शब्द इथे सांगतील. यांच्याबद्दल हे खरोखर ही व्यक्ती अशी आहे, आज दिलीपभाई, प्रभाकर मोरे आणि आपले वल्लभभाई यांना तर चांगलंच माहिती आहे, दिनेश बुवांना, की या मंडळीचं एवढं योगदान आहे आपल्या गावासाठी, आपल्या खरोखर देवासाठी, की कुणी काही रात्री अपरात्री त्यांना विचारावं, ते लगेच सांगणार, त्याच्यावर त्यांचा फीडबॅक असतो, तयार असतो. असे आपले महेंद्र सुभाष मोरे आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील. बॅकग्राऊंड. धन्यवाद मंडळी. आजच्या या रम्य सायंकाळी गणराया चरणी तसेच आई गावणे कुंभारच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या 2 शब्दात बोलतो. आज खऱ्या अर्थाने ना मन भरून येतं. कसं की आज दिनेशभाई बोलले की ही सगळी पोरं, आज बघायला गेलं तर पोरं आहेत का इथे? नाही. पण आज खऱ्या अर्थाने असं वाटतंय की नाही, ही पोरच आहेत आणि या पोरांमुळेच आम्ही सगळे एकत्र बांधलो गेलेलो आहे. ही सगळी जी मंडळी आहेत ना, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही थोडा का होईना पण गावासाठी प्रयत्न करतोय. आज खूप म्हणजे आनंद वाटतोय की आज आपल्या गावातील संजय सावंत आज इथे एवढ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांनी स्वतःची अशी एक ओळख तयार केली. अशी प्रत्येक गावातल्या प्रत्येक मुलांनी आपली एक ओळख निर्माण केली ना, तर आपल्या गावाचं नाव नक्कीच आता समुद्रपाल पडीकडे जाणारच आहे. आता येणारा हा विषय जे आता मीटिंगमध्ये दिलीपभाई बोलले की बाबा योगेश कदम रस्ता, तसेच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आपला सरपंच पदाची निवडणूक आहे किंवा त्या निवडणुकीसाठी आपल्याकडचा जो योग्य कॅन्डिडेट आहे त्याची पण निवड जर आपण अशी इथे सगळेजण बसलोय, ॲज अ गाव म्हणूनच बसलोय, तर त्याचा पण विचार करणं फार गरजेचं आहे. कारण की हीच कामं जी आहेत ना, ती सरपंचाच्या मार्फत होणं खूप गरजेचं आहे आणि ही गरज आपण सगळेजण कंप्लीट करूया. आणि तुम्हाला सगळ्यांना या सुद्धा पावसाळी सहलीच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महेंद्रभाई. आता याच्या पुढे आपला टाइम देतो, आपल्याकडे वेळ आहे थोडा तसं म्हणायला, पण आपली तशी माणसं पण इथे तशी आहेत जी त्याने आपलं योगदान म्हणजे गावासाठी एकदम भरभरून दिलेलं आहे. असे आपले सुनील गजानन मोरे जे पोलीस क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्यांचं आता मागच्या मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. ते PSI लेवलला त्यांचं मला वाटतं प्रमोशन झालंय आणि त्यांचं नेहमीच योगदान, मोठं योगदान असं सांगायची गरज नाही. ते आपल्याला 2 शब्द इथे मार्गदर्शन करतील. शुभेच्छा द्या फक्त. नमस्कार माऊली. सगळ्यांना आई गावणे कुंभारच्या मातेच्या चरणी करताना करून 2 शब्द बोलतोय. मला इथे संधी दिली. माऊली, आपल्याला एकच विनंती आहे. मगाशी महेंद्र बोलला त्याप्रमाणे इथे तरुण तर कोण दिसत नाही, सगळे वयस्करच आहेत, परंतु यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिलीपभाई वगैरे आहेत. आता एकच विनंती करतो की आपल्या गावची कळकळ म्हणून मी सांगतो की आता योगेश दादांनी जे प्रयत्न केले ते पाठपुरावा तेवढा करा आणि पाण्याच्या लगेचा, कारण यावर्षी पाण्याचे आपले खूप हाल झाले, अशी परत वेळ येऊ नये एवढी विनंती करतो. आणि खरोखर मंडळींनी सगळ्यांनी पाठपुरावा, भले आम्हाला यायला जमेल नाही पण आम्ही सदैव तुमच्याबरोबर असू, वेळ मिळेल तेव्हा नक्कीच जाऊ. मगाशी बाबांनी सांगितलं तसं, परंतु हे एवढं प्रयत्न करा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. धन्यवाद सुनीलभाई. नक्कीच आपण प्रयत्न करू. पण संजय सावंत आता आपलं 2 शब्द मार्गदर्शन करतील. त्यांच्या या फार्म हाऊस मध्ये आपण आलोय, त्यांचे आपण 2 शब्द ऐकूया. त्यांना काय वाटतं, आपल्याबद्दल काय वाटतं हे पण त्यांच्या. धन्यवाद माऊली, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. ही वास्तू उभी करण्यासाठी मला खूप कष्ट झालेत, कारण माझे मित्र ठाकूर म्हणून आहे, सुनील ठाकूर, त्यांच्या ओळखीने मी इथे आलो. त्याच्यानंतर ओळख झाल्याच्या नंतर ही जागा वगैरे बघून गेलो. मी जेव्हा ही जागा बघितली होती तेव्हा इथे खूप जंगल, म्हणजे हे वरचं काहीच नव्हतं. आणि इथे कोण असं मला बोलवते की कशासाठी ते जागा घेते असं. तेव्हा 2 लाख रुपये गुंठ्याने जागा भेटली होती. आणि आता म्हणजे 2021ची गोष्ट आहे. आणि आता 4 वर्षात तिथे जवळजवळ आता ह्याच जागेची किंमत 3.5 लाख रुपये गुंठा झाली. म्हणजे 3-4 वर्षातच 1.5 लाख रुपये वाढले. म्हणजे जर तुम्हाला संधी अशी कुठे भेटत असेल
अशा ठिकाणी गुंतवणूक करा की भविष्यात त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आणि तसे आपल्या गावातले बरेच जी लोक आहेत त्यांना संधी आहेत. तर रमेश आंबळे रिटायर झालेले, दिनेश मोरे आहेत जे रिटायर झालेले आहेत. त्यांनी अशा संध्या म्हणजे इकडे खूप जागा वगैरे आहेत. जर तुम्हाला जाऊ पाहिजे असतील तर मी ओळख वगैरे करून देईन. आणि तुम्ही सगळे माझ्या फार्म हाऊसवर आलात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद देतो सगळ्यांना. आणि माझे 2 शब्द धन्यवाद. धन्यवाद संजय सावंत. आता आपल्या समोर संदीप रघुनाथ मोरे, माफ करा. धन्यवाद मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल. सर्वप्रथम सर्व ग्रामस्थ मंडळ हातलोट मुंबई मंडळांचे मी मनापासून धन्यवाद देतो. कारण मी या मागील 20-25 वर्षापासून जी तुमची जी काही सहल टेक्निक चालू आहे त्याच्यामध्ये मला हा पहिल्यांदा सहभाग आहे. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि ही जी तुमची गावच्याबद्दल जी काही आपली जी तळमळ आहे ही मागील वर्षापासून मी पाहतोय ही अशीच पुढे राहू हीच गावणे कुंभाची चरणी प्रार्थना. धन्यवाद आणि एन्जॉय. धन्यवाद संजय दादा. तर सौरभ आमले आपल्याला 2 शब्द शुभेच्छा पण देतील इथे. सौरभ या बोला बोला, चांगली गोष्ट आहे. आपल्या पावसाळी सहलीनिमित्त आपण सगळे इथे जमलोय. पण एका वर्षामध्ये मला जेव्हापासून मी भजन मंडळाबरोबर राहायला लागलो तेव्हा मला एक गोष्ट समजली की तुमची जी पिढी आणि आमची जी पिढी आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही जर या शनिवारी कुठे जायचा कार्यक्रम केला आणि त्याच्यात जर 7 लोक असतील तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार एक जण नाही रे बाबा कॅन्सल पुढच्या शनिवारपर्यंत प्लॅन कॅन्सल. पण 1 महिन्याआधी आपण कार्यक्रम सगळं नियोजन करतोय आणि तो प्रॉपर प्लॅन सकट आपला होत गेला आणि शेवटी तो संपन्न होतोय या वेळेला. तर म्हणजे जी जुनी पिढी म्हणजे जुन्या पिढीकडून नव्या पिढीने हे शिकलं पाहिजे की एखाद्या गोष्टीची जिद्द पाहिजे. पिकनिकच नाही पण प्रत्येक गोष्टीमध्ये काम असू द्या, मजा असू द्या, पण एकदा जी गोष्ट आपण बोलतो ती केलीच पाहिजे, सगळ्यांनी मिळून केली पाहिजे. कधी कधी कोणाचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये काही हे नाही, पण या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजेत असं मी म्हणतो आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सुंदर सुंदर. धन्यवाद सौरभ आमले. आता किशोर आमचे मंडळाचे व्यवस्थापक किशोर मधुकर मोरे आपल्याला शुभेच्छा पण 2 शब्द सांगतील. रामकृष्ण मावळे. आज सालाबाद प्रमाणे आपण इकडे परत एकदा आलोय अलिबागमध्ये आणि सांगायचं म्हणजे की आपण एक महिन्यापूर्वी फक्त बुवानी सांगितलं की आपल्याला तयारी करायची आहे, जायची पिकनिकला जायची तयारी करायची, लिस्ट बनवा म्हणून. आम्ही फक्त प्रकाश आणि फक्त एक ग्रुप बनवला आणि मॅसेज टाकला फक्त. तर एवढी लोक जमलेली येतात आणि बऱ्याचशा लोकांना यायचं होतं पण आपण जागेवर येऊ शकले नाहीत काही लोक. आणि नवीन मुलांसाठी सांगेन की तुम्ही या लोकांमध्ये सामील व्हा, करून काय करतात काय नाही ते तुम्हाला कळेल. जरा कशासाठी जमतात ते लोक, काही मौज मस्त्या करायसाठी जमत नाहीत फक्त, की आपण गावच्या कामासाठी कशासाठी काय काय विषय असतात त्याच्यावरती पण आपली चर्चा होते सगळ्यावरती. जोपर्यंत ते लोक आपल्याबरोबर येणार नाहीत तोपर्यंत त्यांना कळणार पण नाही. ते नेक्स्ट मी सांगेन की नेक्स्ट पिकनिकला आपण सगळ्यांना त्यांना पण आपण आवर्जून त्यांना पण आपण आमंत्रित करू, सगळ्या नवीन मुलांना पण. बरोबर आहे ना बघा? बरोबर. हां, तर त्या हिशोबानेच आपण सगळं करायला पाहिजे. नवीन मुलं जास्तीत जास्त आपल्याबरोबर यावीत हीच माझी म्हणजे एक विनंती आहे. आणि आज आपण आलाय तिथे तर त्याची सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी आनंद घ्यावा हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद किशोर मोरे. आता आपल्यासमोर आपल्या क्रीडा मंडळाचे स्टार खेळाडू आणि आमच्या दिनेश बुवा यांचे चिरंजीव रोहित मोरे आपल्याला 2 शब्द सांगतील. चालूच आहे. हा चालूच आहे, मध्ये मध्ये असंच करत होता. रामकृष्ण आहे. आज माझं स्वप्नपूर्ती फार्म हाऊसमध्ये 2रं वर्ष आहे आणि हे 2रं वर्ष तुमच्यामुळेच. तुम्ही सगळे येता, चांगले एन्जॉय करता, हरिनाम करता
तुमच्यामुळेच काय आम्हाला यायला पण जमतं. आज मी क्रिकेट खेळतो. आमच्याकडे आम्ही चांगल्या KSK कोयना सोळशा कांदा टीममध्ये आम्ही ते सेकंड रँकवर आहे. पण आमच्याकडे बँक बॅलन्स पण एवढा आहे ना, आम्ही चांगल्या फार्म हाऊसला पण जाऊन एन्जॉय करू शकतो. पण अजूनपर्यंत कुठेही गेलेलो नाही. हे फक्त तुमच्यामुळेच आम्ही इथे येतो आणि तुमच्यामुळेच खूप काही शिकायला भेटतं. धन्यवाद. धन्यवाद रोहित मोरे. आता जवळजवळ आपले सर्व इथे आलेल्यापैकी सगळ्यांचं आपण शुभेच्छा पर आपल्या 2 शब्द सगळ्यांना ऐकायला मिळाले. ठीक आहे, आपले आता ज्येष्ठ आणि सगळ्यांचे लाडके आपले प्रभाकर बळवंत मोरे आपल्याला 2 शब्द सांगतील. चार्जिंग संपली मी चार्जिंगचे आणतो. रामराम मंडळी, आज आपण वर्षासरीनिमित्त सगळे ग्रामस्थ तरुण मंडळी आमच्या तरी ज्येष्ठ मंडळी पण एकत्र जमलो आहोत. त्यामुळे सर्वांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. आणि दिनेश बुवा आणि प्रकाश मोरे आणि दीपी या लोकांचं नियोजन एवढं चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारे ते कार्यक्रम दरवर्षी करत असतात. तर त्यांचं पण मी अभिनंदन करतो. आणि अशी वर्षासलीमध्ये एक तर तुमच्या श्रमपरिहार पण होतो आणि त्याप्रमाणे गावाच्या विकासासंदर्भातलं आपण चर्चा नियम करून पुढचं प्लॅनिंग करतो. म्हणजे हा फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे नुसता एन्जॉय करत नाही तर त्याच्यामध्ये आपला मागचा गावचा विकास आणि त्यासाठी लागणारं पुढं प्लॅनिंग आणि त्याचं आयोजन आणि नियोजन हे पण यातून करण्यात जातं. आता मगाशी दिलीपभाईने पण विषय सांगितला, त्या विषयाची पण चर्चा होण्याची आवश्यक आहे. असे जे गावाचे आपले काय कार्यक्रम बाकी आहेत त्याचे महेंद्राच्या विषयावर तर फार आवश्यक होणं आवश्यक आहे. 5 वर्ष आणि काय माहिती की आपल्या हातात दिवस कमी आहे आणि सरकार हे नेहमी बदलत असतो. तेव्हा आता जे काय सरकार त्यातून आपल्याला जेवढा काय फायदा करून घेता येईल तो आपण जितका शक्य तितका लवकर जे काय आपल्या आता आहेत ते कोण तुमचे आमदार खासदार यांच्या पाठी लागून त्यांच्याकडनं सतत पाठपुरावा करून ते काम करणं घेणं आवश्यक आहे. आणि त्याच्याकडे ह्या अशा सलीमधून त्याचं नियोजन करणं आणि त्याचा पाठपुरावा हे फार चांगली गोष्ट आहे. आणि अशामुळे सगळ्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो प्लस आभार पण मानतो सगळ्यांचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिलीप विश्राम मोरे यांचा सत्कार होत आहे संजय सावंत यांच्याकडून. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. दिनेश बुवा यांचा सत्कार होत आहे. संजय सावंत सत्कार करत आहे त्यांच्या. टोपी घाल रे. हा, प्रत्येकाने टोपी. संजय सावंत तुम्ही टोपी घालणं गरजेचं आहे कारण हा सत्कार असा तसा नाहीये. हा, संजय सावंत यांचा सत्कार होत आहे दिलीप मोरे यांच्याकडून. टोपी घाल. वरतून येतो ना. रोहित दिनेश मोरे. अच्छा, ही पश्चिम आहे. समीर रघुनाथ मोरे. दादा असं आहे तुझा सत्कार नाही करत आहे, तू सत्कार करत. सत्कारच करायचा आहे. ये पुढं. सतीश दत्ताराम सावंत. याच्या पुढचा सत्कार सतीश दत्ताराम सावंत यांच्याकडून आपण स्वीकारायचा आहे. आपले दिनेश पुतळाजी मोरे. नरेंद्र यशवंत मोरे. ह्याने काढलाय. टोपी घाला, टोपी घाला. विनायक माऊली. सुनील गजानन मोरे. राहिले. वल्लभ बाजीराव मोरे. प्रभाकर बळवंत मोरे.
ऋषिकेश प्रभाकर मोरे. दोन शब्द ऋषीबाई आपण दोन शब्द इथे दोन शब्द शुभेच्छा द्या आपल्या. ठीक आहे. संदीप बाजीराव मोरे. ओ गॉगल राहू द्या. गॉगल चाहिए. गॉगल तो पहचान है. हाँ. गॉगल तो चाहिए. हाँ. किशोर मधुकर मोरे. इथे यानंतर सत्कारवेळी प्रकाश चंद्रकांत मोरे यांचं. श्री महेंद्र सुभाष मोरे. आनंद सदाशिव मोरे. महेंद्र सदाशिव मोरे. रमेश महादेव आमरे. दिनेश महादेव आमरे. किशोर राजाराम गाडगे. सौरभ ठीक आहे. घालायची टोपी घालायची. दोन शब्द द्या. दोन शब्द द्या बोला जरा. आणि शेवटी विश्वास नारायण मोरे. सौरभ रमेश आमरे यांचा पण सत्कार आपण करतोय. काढूया. त्यांचे नारळ आहे. टोपी घालायची. रामकृष्ण हरी. सालाबादप्रमाणे आपण कुंभार जे प्रासादिक भजन मंडळ ग्रामस्थ क्रीडा मंडळ आपण सर्व सभासद सालाबादप्रमाणे आपण सहल एक मंडळाची सहल आपण नियोजन करतो. सहलीचं आणि गेल्या 2 वर्षापासून आपण आपल्या आदरणीय ग्रामस्थ संजय दत्ताराम सावंत यांच्या अलिबाग येथील स्वप्नपूर्ती फार्म हाऊस
चंद्रभागेतीरी उभी पंढरी उभा विठेवरी पांडुरंग हरी चंद्रभागेतीरी उभी पंढरी उभा विठेवरी पांडुरंग हरी चंद्रभागेतीरी उभी पंढरी उभा विठेवरी पांडुरंग हरी भागेतीरी उभी पंढरी उभा विठेवरी पांडुरंग चंद्रभागेतीरी उभी पंढरी उभा विठेवरी पांडुरंग हरी चंद्रभागेतीरी उभी पंढरी उभा विठेवरी पांडुरंग हरी चंद्रभागेती उभी पंढरी उभा विठेवरी पांडुरंग हरी चंद्रभागेती उभी पंढरी उभा विठेवरी पांडुरंग चंद्र पांडुरंग मैतर मैतर जीवा भावाचं मैतर आम्ही मैतर मैतर जीवा भावाचं मैतर आम्ही मैतर मैतर जीवा भावाचं मैतर आम्ही मैतर मैतर जीवा भावाचं मैतर हात नोट गावात हात नोट गावात आहेत आमची घर आम्ही मैतर मैतर जीवा भावाचं मैतर आम्ही रूप पाहता लोचनी सुख झाले हो
परशुराम पांचाळबुवांचा अभंग आहे, जरा म्हणण्याचा प्रयत्न करतोय, चुकलं तर क्षमा करा जरा. शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा, शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा, तेने काही काळा सिद्धरारा, तेने काही काळा सिद्धरारा, तेने काही काळा सिद्धरारा. शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा, शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा,
Yeah.